भक्तांचा प्रवाह शतकानुशतक देवाच्या ओढीने चालतो आहे याचं आषाढी वारीपेक्षा जगात दुसरं उदाहरण नाही। या वारीला आजचं स्वरूप प्राप्त झालं ते 1685 पासून। एका अर्थाने 1685 ला ही वारी सार्वजनिक झाली। त्यानंतर या वारीच्या सोहळ्यामध्ये वेगवेगळे टप्पे येत गेले। त्यावेळचे जे कोणी शासक होते त्यांनी या वारीमध्ये योगदान दिलं, त्याचा परिणाम वारीवरती होत गेला। आधी एकच निघणारी पालखी, त्यानंतर संत तुकोबाराय आणि संत ज्ञानेश्वर महाराज या अशा दोन पालख्या देहू आणि आळंदीहून पंढरपूरकडे जायला लागल्या आणि या वारीमध्ये वेगवेगळे टप्पे येत गेले। आज आपण पाहतो की या वारीमध्ये अश्व असतात, वारीला एक लष्करी पद्धतीची शिस्त असते। हे सगळं या वारीमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवरती समाविष्ट होत गेलं आणि त्यामुळे या वारीला आजचं स्वरूप प्राप्त झालं। हे टप्पे कोणते, वारीवरती परिणाम करणारे हे घटक कोणते, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय। त्यासाठी आपल्यासोबत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे चोपदार असलेले रामभाऊ चोपदार आपल्यासोबत आहेत। त्याचबरोबर तुकोबारायांचे वंशज आहेत आणि या वारीमध्ये जे तीन महत्त्वाचे घटक आहेत किंवा तीन जे वारीचे प्रधान म्हटलं जातं त्यापैकी खंडोजी बाबा भापकर यांचे वंशज देखील आहेत। आपण चोपदारांपासून सुरुवात करूया। महाराष्ट्रामध्ये भक्ती संप्रदाय खूप आधीपासून सुरू होता। वैयक्तिक पातळीवरती हे जे भक्ती संप्रदायातले लोक आहेत ते पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी पोहोचायचे। तर इतिहास काय सांगतो की कधीपासूनच्या नोंदी सापडतात की लोक जात आहेत, वैयक्तिक पद्धतीने वैयक्तिक स्वरूपामध्ये पंढरपूरला जात आहेत। कसं आहे, पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि करी तीर्थव्रत या वचनाप्रमाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय की आमच्या घरात पंढरीची वारी झाली ना, बाकी कुठल्या तीर्थक्षेत्रात सुद्धा जायची गरज नाही असं आहे। म्हणजे जर जुन्यात जुना उल्लेख आपण शोधला की ज्ञानोबारायांनी पंढरीची वारी केलेली आहे, तिथंच नामदेव महाराजांची भेट झाली। तसेच तुकोबारायांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा हेही पंढरीची वारी करत होते, याही नोंदी सापडतात। त्यानंतर तुकोबारायांनी टाळकरी घेऊन दिंडी ही संकल्पना चालू केली। रामकृष्ण हरी भजन करत त्यांनी दिंडी पंढरीच्या वारीला नेत होते। म्हणजे तुकोबारायांचं म्हणजे सदैव वैकुंठगमन झाल्यानंतर साधारण 25-26 वर्षांनी 1685 साली त्यांचे चतुर्थ चिरंजीव नारायण महाराज यांनी पालखी सोहळा सुरू केला। म्हणजे त्या काळात म्हणजे जर म्हणजे सरदार असतील तर त्यांना राजे लोक पालखीचा मान देत होते। तो पालखीचा मान संतांना दिला गेला आणि त्या काळात संभाजी महाराजांनी मदत केली नारायण महाराजांना की मुघली सल्तनापासून जो त्यांना संरक्षण मिळावं, हे संभाजी महाराजांनी मदत केली, ह्याचाही उल्लेख सापडतो। हे 1685 साली संत तुकोबारायांचे जे चौथा मुलगा होता, चौथे चिरंजीव होते नारायण महाराज यांनी वारीला सुरुवात केली। त्यामुळे त्यांना पालखी सोहळा जनक असं म्हटलं जातं। आणि ते टाळकरी घेऊन निघाले तर मग हे कुणाचं चाललंय, तर मग त्यांनी तुकोबाराय त्यांचे वडील की ते गुरुस्थानी होते त्यांच्या पादुका घेतल्या। तुकोबारायांचे गुरु ज्ञानोबाराय, मग ज्येष्ठ व ते सप्तमीला देहूवरून प्रस्थान करायचं, तुकोबारायांच्या पादुका घ्यायच्या, त्या घेऊन आळंदीला यायचं, आळंदीत ज्ञानोबारायांच्या पादुका घ्यायच्या आणि पंढरीला जायचं। त्यानंतर तसंच उलटं यायचं, दशमीला आळंदीला माऊलींच्या पादुका ठेवायच्या आणि एकादशीला देहूला यायचं। तो क्रम आत्ताही चालू आहे, फक्त ते वेगवेगळे कालांतराने झाले। आणि तेव्हा नारायण महाराजांनी कल्पक होते, तेव्हा त्यांनी ज्ञानोबा तुकाराम हे भजन खऱ्या अर्थाने रूढ केलं। ज्ञानोबा तुकाराम हे भजन रूढ झालं भक्ती संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये लोकांच्या तोंडी हे सगळं आलं। आज आपण वारीचं जे स्वरूप पाहतो अगदी लष्करी शिस्तीमध्ये ही वारी होताना आपण पाहतो। तर याची सुरुवात कशी झाली, कोणामुळे झाली, का की अगदी वेळेवरती सगळ्या गोष्टी वारीमध्ये होतात? या ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला जे पूर्ण स्वरूप आलं लष्करी स्वरूप त्या ऐवज बाबांनी दिलं। 1831 मध्ये ज्यावेळेस सोहळा वेगळे झाले त्यानंतर 1832 साली ज्ञानेश्वर महाराजांचा स्वतंत्र सोहळा हा गुरु हैबत बाबांनी चालू केला। म्हणजे 1685 साली एकच पालखी सुरू झाली देहू आळंदीहून पंढरपूरला जाणारी, मात्र 1832 साली दोन पालख्या स्वतंत्रपणे, एक देहूहून एक आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने जायला लागल्या। आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये तीन म्हणजे एक हैबत बाबा,
मुख्य प्रवर्तक 3 गुरु हैबत बाबा, 2 नंबरला खंडोजी बाबा बापकर आणि 3 नंबरला सुभानजी शेडगे, हे 3 मुख्य प्रवर्तक पालखी सोहळ्याचे. या तिघांनी मिळून हा सोहळा चालू केला. त्यानंतर 2 वर्षांनी साधारणतः मग या हैबत बाबांनी या दोन्ही आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं की आपल्याला हा सोहळा पुढे वाढवायचा आहे. तो वाढवण्यासाठी मग त्यांनी जे त्यांचे सहकारी होते सुभानजी शेडगे आणि खंडोजी बाबा बापकर यांना स्वतंत्ररित्या दिंड्या सोहळा सुरू करायला सांगितला. खंडोजी बाबा बापकरांबरोबर फुलाच्या वाडीतले ग्रामस्थ आणि सुभानजी शेडगे यांच्याबरोबर नारायणपेठ येथील रहिवासी आणि वारकरी शिक्षण संस्थेतील काही संत वगैरे ते चालत होते. त्या शेडगे म्हणजे तुमचे पूर्वज? हो, शेडगे म्हणजे आमचे पूर्वज. मग त्यांनी तो सोहळा चालू केला. मग त्या काही काळानंतर आपले हैबत बाबांबरोबर भजन करीत नव्हते. मग त्यानंतर त्यांनी इतर लोकांना आमंत्रण करून त्यांच्याबरोबर भजन म्हणण्यासाठी बोलवले. मग अशा पद्धतीने तो सोहळा पुढे वाढत गेला. मग 1, 2, 3 अशा दिंड्या मग नंतर वाढत गेल्या. अच्छा, तर विषय होता लष्करी शिस्तीचा. यामध्ये 3 नावं जी सांगितली, एक हैबत बाबा आरफळकरांचं, एक शेडगे आणि तिसरं जे आहे ते खंडोजी बाबा भापकरांचं. तुम्ही खंडोजी बाबा भापकरांचे? आम्ही पुलाचीवाडी ग्रामस्थ आहोत. खंडोजी बाबा आमचे गुरुस्थानी आहेत. मूळ विषय असा आहे, 1685 पासून 1830 पर्यंत हा जो तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराजांनी हा जो सोहळा चालू केला तो 1830 पर्यंत, म्हणजे श्री क्षेत्र देवावरनं तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन ते निघत आणि ज्येष्ठवद्य अष्टमीला, सप्तमीला ते निघत आणि ज्येष्ठवद्य अष्टमीला ते आळंदी या ठिकाणी येतं. आळंदीला येऊन ज्ञानोबारायांच्या पादुका घेऊन पुढे ते पंढरीकडे प्रस्थान करत. परंतु 1830 पर्यंत हा संपूर्ण सोहळा व्यवस्थित चालू होता. 1831ला ह्या सोहळ्यामध्ये एक अशी घटना घडली की 1831ला हा जो सोहळा आहे देहूवरनं निघाला, परंतु तो आळंदीकडे नाही, आता तो सरळ पंढरीच्या वाटेने मार्गस्थ झाला. ह्या सोहळ्यामध्ये असं आहे की मगाशी ह्या दोघांनी उल्लेख केल्याप्रमाणे श्री गुरु हैबत बाबा असतील, खंडोजी बाबा आणि सुभानजी शेडगे, हे तिघही मूळ देवकर फड परंपरेतील तिघही, आणि त्यांचा एकमेकांशी ऋणानुबंध बंद होता. ज्यावेळेस 1830चा सोहळा 1831ला ज्ञानोबारायांच्या पादुकांना घेता हा सोहळा ज्यावेळेस पंढरीकडे प्रस्थान ठेवलं त्यावेळेस त्याचं अतीव दुःख हे हैबत बाबांना झालं. ते दुःख झाल्यानंतर 1832ला त्यांनी ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा स्वतंत्र चालू करण्याचं खंडोजी बाबा आणि सुभानजी शेडगे यांच्यासमोर प्रस्ताव दिला. या दोघांनी त्यांना त्या सत्कारांनी नाही का मदत केली आणि ह्या तिघांच्या एकत्रित संकल्पनेतनं हा 1832चा पालखी सोहळा सुरू झाला. हा पालखी सोहळा सुरू झाल्यानंतर राजाश्रय लागतो. तर त्यावेळेस 1832 साला जो पहिला राजाश्रय मिळाला तो आमच्या संस्थानाकडून मिळाला. तो कुठपर्यंत आला तर 1832 ते 36 पर्यंत. 36ला ज्यावेळेस सोहळ्याचा नाही का राजाश्रयाचा विषय आला त्यावेळेस औंध संस्थांनी असमर्थता व्यक्त केली राजाश्रय द्यायला. म्हणजे लष्करी शिस्तीतले म्हणजे देवाचा तंबू असेल, संरक्षणाकरता सैन्य असेल नाही का, राजाश्रय तंबू वगैरे नैवेद्य. त्यावेळेस हैबत बाबा हे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या घराणी सरदार होते. त्यांनी त्यांचे त्या काळचे समकालीन मित्र म्हणजे जे आजचे शितोळे सरकार आहेत पालखी सोहळ्यातले प्रमुख मानकरी त्यांच्याकडे गेले. अंकलीला बेळगाव अंकली येथील ते शितोळे सरकारांना त्यांनी राजाश्रय मागितला. त्यांनी तो विना आठ लगेच दिला आणि त्यामुळं ह्या सोहळ्याला पुन्हा राजकीय राजाश्रय मिळाला. आणि तो कधी तो 1836ला. त्याच वेळी असं झालं की 1836ला मल्लप्पा वास्करांचे वंशज तुकाराम दादा वास्कर आणि आपल्या लक्ष्मी रोडला जे धांदले विठ्ठल मंदिर आहेत तिथले धांदले हे दोघं येऊन म्हणजे लिमराज महाराज संस्थान म्हणून आहे हे हैबत बाबांना येऊन मिळाले. मुळात वास्करांचा प्रवेश या सोहळ्यामध्ये कसा झाला तर देवकरांच्या फडावरती असताना पालखीच्या दांड्याच्या पुढे चालण्यावरून देवकर आणि वास्करांमध्ये वाद झाला. त्याच्यावरनं देवकरांनी वास्करांना सोहळ्यामध्ये चालण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे ते इतर वेळी कुठे सोहळ्यामध्ये चालत नव्हते. ज्यावेळेस हैबत बाबांनी हा स्वतंत्र सोहळा चालू केला त्यावेळेस तुकाराम दादा वास्करांनी हैबत बाबांना विनंती केली की बाबा आम्हाला तुमच्या सोहळ्याबरोबर घ्या. तर त्यांची विनंती मान्य करून हैबत बाबांनी
वास्करांना भजना करताना लिमराजांना पकवाजा करता मदतीला बोलवलं. त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं, खंडोजी बाबा आणि सुभानजी शेडगे हे त्यांचे 2 समकालीन सहकारी, की आता बाबा हे मला येऊन मिळालेले आहेत, तर तुम्ही आपापल्या परिसरातील भजनी दिंड्या घेऊन हा सोहळा वाढवावा याकरता प्रयत्न करा. म्हणून आम्ही दोघं म्हणजे कोण, तर खंडोजी बाबा आणि सुभानजी शेडगे आम्ही दोघं बाहेर पडलो. त्यामुळे ह्या सोहळ्यामध्ये दिंड्यांची पहिली निर्मिती झाली. म्हणजे वेगवेगळ्या दिंड्या यामध्ये तेव्हापासून सहभागी व्हायला लागल्या. त्याच्या आज दिंड्यांची संख्या किती आहे? 2. आज रथाच्या पुढे 27 आणि पाठीमागे 402, म्हणजे 400च्या आसपास आकडा आहे. मी अजून काय रजिस्टर आहेत काय अनरजिस्टर आहेत त्याबद्दल रामभाऊ चौबदार जास्त सांगतील. आणि दुसरं गोष्ट की तळपाणी केली जाते. त्यावेळेस या सोहळ्याचं स्वरूप खूप अगदी लहान होतं. त्यावेळेस ज्यावेळेस हा सोहळा चालू झाला त्यावेळेस हैबत बाबांनी गळ्यामध्ये पादुका घ्याव्यात, भजन करावं आणि या संपूर्ण सोहळ्याला खंडोजी बाबा यांनी भोजन घालावं ही परंपरा आहे. आज ज्येष्ठ वद्य षष्टीला खंडोजी बाबांची पुण्यतिथी असते, ज्येष्ठ वद्य सप्तमीला देहूचं प्रस्थान असतं आणि ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदीचं प्रस्थान असतं. वारीच्याच वाटेवरती ह्या तिघांनी हे जे 7 महापुरुष आहेत म्हणजे 1836 ते 42 ह्या कालावधीमध्ये हैबत बाबा, खंडोजी बाबा, सुभानजी शेडगे या तिघांनी देह ठेवले. आणि त्यांची जी म्हणजे परंपरा होती म्हणजे खंडोजी बाबांनी जो भजनाचा त्यावेळेस त्यांच्या मागे ते असताना तो चालूच होता. परंतु पूर्वी काही वर्षापूर्वी ही प्रथा बंद पडली, काळानुरूप त्यामध्ये बदल होत गेले. परंतु ज्यावेळेस पंढरपूरवरून काही दिंड्या देहूला आणि आळंदीला प्रस्थान करता यायची, त्यांची हजेरी ह्या खंडोजी बाबा मंदिरामध्ये व्हायची. ते इथं आल्यानंतर त्यांची हजेरी घेतली जायची. त्यांना खंडोजी बाबांचं जे योगदान होतं तो भंडारा मिळायचा म्हणजे महाप्रसाद होता ग्रामस्थांच्या वतीने आणि सिधा स्वरूपात धान्य दिलं जायचं दिंडी करतामध्ये. अजूनही काही महिना वारकरी काही दिंड्या येतात नाही का, त्यामध्ये वास्कर असतील. ही जी काही अशी काटेकोर शिस्तबद्धता आली, कारण या वारीचे जे कोणी 3 घटक आपण सांगितले आणि त्यानंतरही ज्यांनी योगदान दिलं, तर ते कुठे ना कुठे त्या काळामध्ये त्यावेळच्या लष्करी शिस्तीत वाढलेले असतील आणि त्यावेळच्या राज्यकर्त्यांसोबत त्यांचा संबंध होता आणि तीच शिस्त या वारीमध्ये त्यांनी आणली. बरोबर आहे. आणि त्याचं मूळ कारण म्हणजे आता कसं होतं, हैबत बाबा हे सातारा तालुक्यातील आरफळ गावचे, त्याच्यानंतर खंडोजी बाबा हे लोणी बापकर म्हणजे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील लोणी बापकर गावचे. त्यामुळे ही समोरासमोरचेच नाही का म्हणजे एकमेकापासून 5-10 किलोमीटर अंतरावरती असणारी ही गावं. त्यामुळे त्यांचं आणि दोघंही मातब्बर घराण्यातले असल्यामुळे एकमेकाचा ऋणानुबंध होतात आणि त्याला जोड मिळाली ही सुभानजी शेडगेंची. त्यामुळं विषय असं झालं की ज्यावेळेस हा 1832चा सोहळा चालू व्हायचा त्यावेळेस ह्या तिघांनी एकत्र संकल्पनेतून हा सोहळा चालू केला. म्हणून ह्या तिघांना म्हणजे हैबत बाबा, खंडोजी बाबा आणि सुभानजी शेडगे यांना या पालखी सोहळ्याचे प्रस्थानत्रय असं म्हटलं जातं. तर इतका सगळा रंजक इतिहास या वारीसोबत जोडला गेलाय. भाऊ मला सांगा की आज आपण वारीचं जे स्वरूप पाहतो की रिंगण आहे, अश्व आहे, त्यानंतर झेंडा आहे, काठी आहे, तर हे का आलं, कुठून आलं हे? याच्या शिस्तीच्या बाबतीत आणि या प्रत्येक इतिहासाच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट रंजक आहे. की आता जर पाहिलं तर पुढच्या म्हणजे जो पूर्वी जे सोहळा चालू झाला त्यानंतर रथाच्या पुढे म्हणजे 1 नंबर दिंडी, त्यात पोटभाग आहेत वास्कर महाराज, लिमराज महाराज, ही शितोळे सरकार हे घटक त्यातले पोटभाग आहे. आणि 2 नंबर दिंडी खंडोजी बाबा, 3 नंबर शेडगे म्हणजे शेडगेबाई, 4 नंबर शेडगे पंच, 5 नंबर दौलतबान, अशी क्रम आहे 26 नंबरचा. आणि मागे साधारण 20 दिंड्या होत्या. मग हा जो सोहळा चालायचा मग त्याचा सेंटर पॉईंट कसा, हा प्रश्न होता. मग पुढच्या ज्या 26 दिंड्या आहेत तर त्याचा सेंटर पॉईंट तो कसा लक्षात येईल. मग 14 नंबरची ती दिंडी भोपळे दिंडी आमच्या मरकळ भागातली आळंदीच्या जवळ 5 किलोमीटर, तर त्यांना जरी पाटक्याचा मान दिला. तिथे एक जरी पाटक्याचा झेंडा असतो आणि मागे 20 दिंड्या होत्या त्याचा सेंटर पॉईंट काढला 11 नंबर दिंडी गोरेकर दिंडी, त्यांना एक जरी पाटका दिलेला आहे. आणि हा जरी पाटका तुम्ही रिंगणाला जरी बघितलं जेव्हा पालखी उभी असते त्याच्या पुढे एक झेंडा असतो मागे एक झेंडा असतो. आणि ही जी सैनिकी शिस्त म्हणजे शितोळे सरकार म्हणजे महाजी शिंदेच्या पदरी, महाजी शिंदे हे वारकरी होते. हे फार कमी लोकांना माहिती की मल्लप्पा महाराज वास्करांनी माळ घातलेली आहे त्यांना आणि ज्यांनी दिल्लीचं तख्त राखलं ते माळकरी होते. त्यामुळे ही सैनिकी शिस्त लागली. जर तुम्ही आमच्या तळावर जरी रचना बघितली की शितोळे सरकारांनी काय दिलं, राजाश्रय म्हणजे देवाचा तंबू दिला, रोजचा नैवेद्य दिला आणि जे सोहळ्यातील वाद होतात ते शितोळे सरकारच्या ध्वज ज्या तंबूला बांधलेला असतो त्याच ध्वजाखाली सोहळ्याचे निर्णय होतात कुठल्या दिंड्यातले वाद असतील तर. हा तंबू जो आहे
तो तंबू आमचा ठोकला ना, जर तळावर बाकीच्या दिंड्या असतात, समजा 30-40 दिंड्या असतील, तर सगळ्या दिंड्या पोहोचल्या आधी, आणि जर देवाचा तंबू नाही आला 4 तास सुद्धा सगळे थांबतात. आणि जेव्हा देवाचा तंबू ठोकतील आणि त्याच्या ज्या 6 खुंट्या आहेत, 8 खुंट्या, त्या खुंट्याच्या संरचनेत सगळ्यांचे तंबू असतात. म्हणजे एक तंबू, याचा जो एक्झिट असतो त्या खुंटीला बरोबर लागून आमचं संस्थानचे तंबू असतात. आज देखील दोन्ही पालख्या तंबूमध्येच असतात, बरोबर. तंबूमध्ये. शासनाकडून इतक्या सगळ्या सुविधा आपण केल्याचं पाहतो. पायाभूत सुविधा द्या, परंतु जे आम्हाला तंबू आहे ना, तर परंपरेनुसार तंबू. विसावा म्हणून एक जे काही बांधकाम केलं जातं ते सिमेंट कॉन्क्रीटचं असतं, जिथे काही वेळासाठी पालखी थांबते. मात्र जो मुक्काम असतो तो परंपरागतरित्या तंबूमध्येच केला जातो. का तर त्या काळी तंबू वापरण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यावेळचं जीवन हे असं होतं की लोकांना जे काही वारकरी असायचे तंबूमध्ये राहावं लागायचं, उघड्यावरती सगळं असायचं. आणि आज देखील वारीचं हेच स्वरूप जपलं गेलंय. त्याच्या पाठीमागची ही कारण आहेत आणि हे जपलं गेलंय म्हणूनच वारी अजूनही वारीच राहिली आहे, बरोबर. आणि जर तुम्ही वारी बघितली तर कुठलाही वर्ण जात भेद रहित वारी आहे, लक्षात घ्या. म्हणजे कोणी म्हणाल फक्त ही बहुजन समाजाची आहे, कोणी म्हणाल ब्राह्मण समाजाची, असं नाही. म्हणजे तुम्ही संत जरी होऊन बघितले, ब्राह्मण पण संत होते, मराठा संत होते, इतर जातीचे संत होते. आणि आणखी एक तुम्ही रंजक बघितलं, तुकोबारायांचे जे 14 टाळकरी, थोडंसं वारी सोडून विषयांतर सांगतो, तुकोबारायांचे 14 टाळकरी होते. त्या टाळकऱ्यांमध्ये 3 ते 4 ब्राह्मण जातीचे होते. तो काळ असा होता 400 वर्षापूर्वी की ब्राह्मण समाज कुणाचं गुरुपद घेईल असं एवढं शक्य नव्हतं. तर त्या काळात पण तुकोबारायांची विद्वत्ता पाहून ब्राह्मण समाजही टाळ घेत होता, लक्षात घ्या. नाही, मुळामध्ये हाच प्रश्न आहे की त्या काळामध्ये भक्ती संप्रदायाची गरज समाजामध्ये का निर्माण झाली. अध्यात्म हे चिरकालीन आहे. देवाची ओढ मनुष्याला ही देखील आदिम काळापासून आहे. मात्र सुरुवातीला आपण जसं की सुरुवात केली होती या आपल्या सगळ्या बोलण्याची, की सुरुवातीला वैयक्तिक पातळीवरती लोक विठ्ठलाची भक्ती करत होते. इथून त्यांच्या गावातून पंढरपूरपर्यंत जात होते. त्यानंतर तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी वारी त्यांच्या पातळीवरती सुरू केली. मात्र आज एकत्रितरित्या लाखो लोक जे काही आषाढी वारीसाठी आळंदी आणि देहून निघतात त्याची सुरुवात 1685 पासून झाली. तर ही गरज समाजाची जी आहे भक्तीची, देवाची, ही या वारीतून पूर्ण होत होती आणि कुठल्याही भेदांच्या व्यतिरिक्त विरहित हे सगळं होत होतं. कोणी कुणाला जात विचारत नाही, कोणी कुणाला धर्म विचारत नाही. म्हणजे हे मी सांगतो. म्हणजे जर 1-2 उदाहरणं जर बघितली तुम्ही, की तुकोबाराय निघाल्यानंतर त्यांचा पहिला विसावा अनगडशा बाबा दर्गात असतो आणि तिथं आरती होती. आमच्या माऊलींचे सुद्धा अश्व तोंडले बोंडले इथं एका मुस्लिम कुटुंबियाकडे, म्हणजे मी बघतोय ते 40 वर्ष नाही 80-90 वर्ष, म्हणजे आम्हाला लक्षात आहे की त्या मुस्लिम कुटुंबियाकडे अश्वही उतरतात. अनेक मुस्लिम संत देखील या वारकरी संप्रदायामध्ये झालेले आहेत. जैतून बी आपण पाहिलेले आहे, झालेले. जैतूनची दिंडी होती, बाबा याकूब संत बाबा त्यांची पालखी येते, म्हणजे असंही नोंद आहे. कबीर महाराजांची पालखी येत होती, ती काशीहून येत होती. याच्याही नोंदी पूर्वी सापडतात. आता मला एक थोडक्यात तिघांनाही विचारायचं की काळाच्या ओघात सगळं काही बदलत जातं. वारीमध्ये देखील आपण नवीन गोष्टी पाहतो. नवीन म्हणजे की वारीचं चित्रीकरण होतं, वारीमध्ये वेगवेगळे लोक येतात, वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा असतील किंवा त्यांना इतर काही सुविधा असतील हे पण दिलं जातं. मात्र वारीचा मूळ जो गाभा आहे तो मात्र कायम आहे. वारी ग्लोबल झाली तरी मूळ गाभेला कुठं आतापर्यंत धक्का लागलेला नाही. त्याचं श्रेय म्हणजे हे चोपदार मंडळी असतील, सोहळ्याचे मालक असतील, ज्ञानेश्वर महाराज संस्थान असतील, आणि सोहळ्यात जे फड परंपरेतल्या दिंड्या आहेत, त्यानंतर ज्या स्थापनेतल्या दिंड्या आहेत, म्हणजे ज्या रथापुढच्या 27 आणि मागच्या 20 मानाच्या 27 दिंड्या मानल्या जातात, ह्या दिंड्यांनी मूळ गाभात ठेवण्यामध्ये सगळ्यात जास्त सहकार्य आणि म्हणजे काय म्हणतो आपण काय योगदान दिलेलं. त्यामुळं सोहळा जरी ग्लोबल झाला, जरी इलेक्ट्रिक मीडियामुळं संपूर्ण जगभर हा सोहळा गेला, परंतु जो वारीचा मुख्य गाभा आहे. या काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी एक वाद झाला होता. वारीमधल्या दिंड्यांचा हा जो क्रम आहे किंवा जी उतरंड आहे तर ती बदलण्याची मागणी काही जणांनी केली होती. मात्र ते बदलणं यासाठी घातक आहे की हा जो क्रम आहे तो फक्त परंपरेनुसार चालत आला आहे असं म्हणून नाही, तर यांनी सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे. याच्यामध्ये कोणालाही
बाहेरच्या कुठल्या शक्तींना शिरकाव नाही करतायत. एक शुद्ध भक्तीने जो कोणी या ठिकाणी येतो तो या वारीसोबत निघाला की बरोबर पंढरपूरला पोहोचतो. तर त्यामुळे हा क्रम कायम राहणं गरजेचं आहे. हा क्रम कायम राहणे गरजेचे. 2 वर्षापूर्वी काही गोष्टी म्हणजे ठीक आहे. आता कसं असतं, पुणे शहरामध्ये ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा दाखल होतो, तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दाखल होतो. तो सोहळा दाखल झाल्यानंतर काही क्रम ठरलेले. पहिली तुकाराम महाराजांची पालखी, नंतर गवार शेठ वाणी आहेत, त्याच्यानंतर संताजी जागनाडे महाराज आणि ज्ञानोबारायांचे चौथा क्रम. हा क्रम ठरलेला आहे पूर्वीपासून आणि त्या क्रमाने चालत असतो. फक्त काय होतं, 2-3 वर्षापूर्वी एक भिडे गुरुजींची जे काय त्या संघटनेचं नाव आता मला नाही लक्षात येते, त्यांनी मध्ये 1-2 वर्ष शिरकाव केला. त्यामुळं थोडंसं वातावरण सोहळ्यातली शिस्त आमची मोडल्यागत झालं. शेवटी आम्ही प्रशासनालाही सांगितलं आणि त्यांनाही विनंती केली की बाबा ही शिस्त आमची अशी परंपरेने आलेली आहे. त्यामध्ये चौबदारांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी मान्य केलं. आणि या गेली 2 वर्षापासून नाही का ते स्वतंत्रपणे संपूर्ण सोहळा पुढे गेल्यानंतर, म्हणजे जो शिस्तीचा सोहळा आहे तो पुढे गेल्यानंतर ते पाठीमागणी येतं. आता आपण जर पाठीमागे जायचं झालं म्हणजे 12व्या-13व्या शतकापासूनच्या नोंदी आढळतात की आषाढी वारीसाठी भक्त जे आहेत ते पंढरपूरला जात आहेत. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा कालखंड आहे, तुकोबारायांचा कालखंड आहे. त्यानंतर आपण 1685ला पाहतो आहोत की या आजच्या स्वरूपातल्या वारीला सुरुवात होती आहे. त्यानंतर 1832ला 2 वाऱ्या वेगळ्या होत आहेत. तर या कालावधीमध्ये वेगवेगळे शासक महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. मग कधी आदिलशहाचं राज्य असेल, कधी मुघल असतील, कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड असेल, कधी छत्रपती संभाजी महाराजांचा कालखंड असेल, कधी पेशव्यांचा कालखंड असेल, कधी जे शिंदे सरकार आहेत त्यांच्याकडे कारभार असेल, महाजी शिंदे कारभार बघत असतील त्यांचे सरदार. तर या प्रत्येक टप्प्यावरती वारी ही वारीच राहिलेली आहे आणि प्रत्येकाने त्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात योगदान दिलेलं आहे. अगदी बरोबर आहे. आणि त्यात म्हणजे मी काही म्हणजे लोकांचा गैरसमज दूर करू इच्छितो की मुस्लिम शासकांनी फक्त त्रास दिला हा गैरसमज आहे. म्हणजे मान्य आहे, मुघलांनी त्रास दिला, संभाजी महाराजांनी संरक्षण दिलं, परंतु निजामशाहीने सहकार्यच केलं, लक्षात घ्या. आणि त्याचं जर तुम्ही उदाहरण बघितलं तर आपल्या माऊलींच्या मंदिरात जो गणपत दरवाजा आहे त्याच्यावर जो डंका आहे, डंका म्हणजे जो वाजवतो संध्याकाळी 7 वाजता, तो डंक्याचा तनखा अजूनही निजामशाही सरकारकडून येतो आणि तो नगारखाना निजामशाहीने बांधून दिलेला आहे. म्हणजे काही शासकांनी म्हणजे मुस्लिम शासकांनी हैदराबादची निजामशाही त्यांनी म्हणजे आज आळंदीमध्ये जो काही डंका वाजतो तो निजामशाही सरकारचा अजूनही तनखा येतो. म्हणजे जो पूर्वीपासून चालू आहे अजून येतो तनखा, नाही येतो तनखा. हा, आणि त्यांची ती खोली आहे, आमच्या हैदराबादचे कुटुंबीय कुलकर्णी म्हणून त्यांच्याकडे ती खोली आहे अजून. ते डंका वाजवणं, डंका पिटणं हा शब्द खूप ठिकाणी वापरला जातो. अगदी ज्याला अर्थ माहीत नसेल असाही अनेकदा व्यक्ती जो आहे तो वापरून जातो. पण डंका पिटणं म्हणजे काय तर ते आहे त्या ठिकाणी. म्हणजे संध्याकाळी 7 वाजले म्हणजे तुमचा सूर्यास्त झाला हे कळलं. पूर्वी घड्याळ नव्हती, हे नव्हते, म्हणजे दिवे लागण्याची वेळ झाली, याच्यासाठी ते डंका पीठ वाजवत. तर काळानुरूप वारी बदलत गेली, मात्र वारीचा गाभा जो आहे तो कायम राहिला. आणि याचमुळं पिढ्या बदलत गेल्या, मात्र वारी ही वारीच राहिली. आणि अशाच पद्धतीनं जर मनामध्ये शुद्ध भक्तीचा जर वास असेल तर या वारीला कोणी कितीही प्रयत्न केला तरी बदलू शकलं नाही. त्याचा जो गाभा आहे तो कायम राहिला. आणि म्हणूनच लाखो वैष्णव हे पिढ्यानपिढ्या आषाढी वारीला, आळंदी देहून निघाल्यानंतर आषाढी वारीला अगदी बिनधोकपणे पंढरपूरपर्यंत पोहोचतात आणि विठ्ठलाच्या चरणी लीन होतात. हा होता या वारीचा तितकाच रंजक असा इतिहास. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.